नमस्कार. पहिले तर तुम्हा सर्वांचे ना खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद देतो पूर्ण आपल्या बाबडेच्या फॅमिलीला आणि आपल्यासाठी एक खूप गुड न्यूज आहे. पण त्याच्या अगोदर मी एक गोष्ट सांगू इच्छितो, की जे लोक बोलतात, की मांजर आडवं गेल्यानंतर असं होतंय, अशुभ असतं वगैरे या गोष्टी तर काय मला वाटत नाही की खऱ्या आहेत. मला वाटत नाही म्हणजे खऱ्या नाहीच आहेत. त्याच्यामुळं हे अपशकुन मानणं, अशुभ मानणं मांजरांना हे थोडं बंद करा. कारण काय आहे, की काही गोष्टीला एक कुठेतरी मर्यादा असते. प्राणी त्याला बोलता येत नाही म्हणून आपण त्याच्यावरती अन्याय करतो किंवा अत्याचार करतो, त्याच्यावरती आरोप करतो. महत्त्वाचं म्हणजे 2021 पासून हे पोरं आपल्या घरामध्ये आहेत. स्वतःच्या लेकरासारखं आपण यांना सांभाळतो. माझे स्वतःचे लेकरच आहेत ते. मी त्यांना कधीच असं प्राणी म्हणून प्राण्याच्या नजरेने त्यांना कधीच बघितलं नाही की ते प्राणी आहेत म्हणून. तर मी त्यांना कायम आपले लहान बाळच समजतो. इथून पुढं पण लहान बाळच कायमस्वरूपी असणार आहेत. तर त्यांच्या आशीर्वादाने खूप काय माझं चांगलं होत गेलं आहे. एक एक पाऊल प्रत्येक वर्षी मला कुठं ना कुठं काहीतरी एक शुभसंकेत, शुभ गोष्टी घडत चालल्या आहेत माझ्या आयुष्यामध्ये. आता अजून एक मांजरांवरती लागलेला एक कलंक आहे. तो म्हणजे मला भरपूर लोक असे बोलत होते किंवा समाजामध्ये त्या गोष्टी आत्ता पण बोलल्या जातात, की घरात मांजर असल्यानंतर बाळ होत नाही. तर तो कलंक एक मी स्वतः आज मी पुसून टाकतोय. कारण काय आहे, तर बबड्या भाऊ झाला आहे. बबड्या, राणा, ब्राउनी, शंभू आता यांच्यामध्ये अजून एक मांजर आले म्हणजे ते हे मांजर. तर मुलगा झाला आहे. खूप सारे बोलत होते, की "काय झालं दादा सांगा" वगैरे. तर तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो, की मुलगा झाला आहे. तो ठणठणीत आहे. 3 किलो वजन आहे त्याचं. खूप छान आहे. तर हा जो कलंक आहे मांजरावरती लागलेला, तो मी नक्कीच मला असं वाटलं, की कदाचित मला घरातले मांजरं पण असे बोलू शकतात किंवा त्यांना पण बोलायचं असेल, की बाबा आमच्यावरती खूप असे कलंक लावले गेले, आरोप लावले गेले. तो आज कुठेतरी तुम्ही लोकांना सांगा. म्हणून मी सांगतोय, की 4-5 वर्ष झालं ते आमच्या जवळ आहेत आणि आम्हाला कुठल्याच प्रकारचा अशुभ घरामध्ये एक पण गोष्ट घडलेली नाही. त्याच्यामुळं मांजरांवरती कधीच आरोप करू नका. कुठलाच प्राणी हा अशुभ नसतो, अपशकुन नसतो. प्राणी ही देवाने निसर्गाला दिलेली एक खूप चांगली मोठी देणगी आहे आणि त्याच्यामुळे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा या गोष्टीमध्ये आहे ना आपल्याला त्यांच्याकडून काहीतरी शिकायला भेटतं. त्यांच्या चेहऱ्यामध्ये असं काहीतरी एक देवाने दिलेली एक देणगी आहे. एक प्रसन्नता आहे, की बाबा त्यांच्याकडे पाहिलं की आपलं मन स्थिर होऊन जातं. खूप काही आपल्या मनामध्ये, डोक्यामध्ये किंवा दिवसभर थकून भागून येतो माणूस. खूप प्रकारचे आपल्या मागं टेन्शन असतं. तर चेहऱ्याकडं बघितलं की आपल्याला कुठंतरी ती मवाळता जाणवते आणि माणूस कितीही त्रास, किती टेन्शन असलं तरी ते आपलं दूर होऊन जातं. डॉक्टर पण बोलतात की टेन्शन आल्यानंतर नाही का मांजराचा चेहरा पाहिला की आपण एकदम शांत होऊन जातो. मन प्रसन्न होऊन जातं. मला मी हे सांगू इच्छितो की खूप काही आम्हाला लोक कमेंट करत होते किंवा आजूबाजूचे किंवा फॅमिली मेंबर म्हणा, पाहुणे हे बोलत होते की मांजर घरात आहे म्हणून मूल होत नाही वगैरे. आमचं काहीतरी एक प्लॅनिंग होतं. त्या प्लॅनिंगनुसार आम्ही चाललो होतो. आम्हाला घर वगैरे या गोष्टी बाकी तुम्ही समजू शकता, की कुठेतरी काहीतरी अचीव्ह झाल्याशिवाय माणसाने पुढं काहीतरी पाऊल उचलू नये ह्या हेतूने आमचा विषय होता. परंतु लोकं आम्हाला खूप काही वेगळं बोलून जायचे. तर सर्वांना एक सांगायचं म्हणजे, की असं काही नसतंय, की घरात मांजर असल्यानंतर मूल होणार नाही वगैरे काही संबंध नसतो. कुठल्याही
शास्त्रज्ञांनी किंवा कुणीच असं डॉक्टरने कधीच असा कधी सल्ला आजपर्यंत डॉक्टरने कोणाला दिला नाही की घरात मांजर आहे म्हणून मूल होत नाही वगैरे, असं काही नाही आहे. असं कुठंच नसतं. तर प्रत्येकाचं प्लॅनिंग असते, त्यानुसार आपण त्या गोष्टी करतो साऱ्या. त्याच्यामुळं मांजरांवरती मला व्हिडिओ बनवायचा हाच एक रिझन आहे, कारण आहे की बाबा मांजरांवरती जो आरोप करतात लोकं, की हा साप चुकीचा आहे. कारण कित्येक लोकांनी ही अशा गोष्टीवरती अंधश्रद्धा ठेवून चांगले घरातले स्वतः त्या मांजरांना बाळ मानणारे, आपले स्वतःचे लेकरं मानणारे लोकांनी मांजर सोडून दिले बाहेर. का तर हे अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवून. असं अजिबात करू नका. ही एक अफवा आहे. अशा अफवाला बळी पडू नका. कारण ते घरात असतानासुद्धा घरात आहेत आणि आम्हाला कुठल्याच गोष्टीमध्ये अशुभ जाणवलं नाही किंवा जाणवत नाही. उलटं आम्हाला छानच म्हणजे आमचं जीवन सुंदर होऊन गेलं त्यांच्यामुळं. तर मूल न होणं वगैरे या गोष्टीमध्ये ना, मी पूर्ण त्या गोष्टीचा निषेध करतो. म्हणजे फुल स्टॉप देतो त्या गोष्टीला. अनेक एक्झाम्पल, एक उदाहरण सेट करून देतोय, की घरात मांजर असल्यानंतर मूल होणं न होणं याच्यावरती काही परिणाम पडत नाही. परिणाम होत नाही आहे. उगाच कुठल्याही गोष्टीमध्ये निरागस पोरांना असं बळी पाडू नका किंवा त्यांना असं अशुभ बोलू नका. ही सर्वांना विनंती, अख्ख्या जगाला मी एक विनंती करतो आज, की ह्या गोष्टीवरती कुठेतरी फुल स्टॉप लागला पाहिजे. ते मी माझ्या परीने सांगतोय, की असं काही नाही आहे. अफवा आहेत, अंधश्रद्धा आहे. कुठलाच प्राणी अ, अशुभ नसतो. दुसरी गोष्ट, उलटं प्राण्यांसाठी जेवढं करता येईल तेवढं आपण करूया. त्यांची भटकंती थांबवूया. त्यांना सहारा देऊया. कुठे दिसेल तिथं खाऊ घालू. त्यांची भटकंती थांबवूया. तर मला एवढंच सांगायचं आहे, की प्राणीमात्रावरती दया करा. आपले विचार बदलूया. माझी एवढीच इच्छा आहे. आणि अजून एक सांगायचं झालं तर असं बोलतात ना, की सांगू नाही. म्हणजे असं माझी आजी पण सांगते, वडील पण सांगतात, कुणाला जर दान केलं तर ते असं सांगू नये. केलेलं दान तर सांगू नये की केलं आहे म्हणून. तर सांगू इच्छितो, मला एक अशी एकदम वाईट कमेंट आली होती, की मी नाही बोलू शकत सर्वांना. आता ते पण सांगतो, की दादा मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, की असं काही बोलू नका. कारण काय आहे, की जेवढे YouTubeवरून मला कमाई होती ना, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त मी हे 4 पोरांसाठी जेवढा खाऊ घेता येईल, त्यांच्यासाठी जे लागेल तेवढंच मी पैसे यूज करतो. बाकी मी पूर्णपणे बाहेरच्या भटकंती करणाऱ्या भटक्या कुत्रे असो, मांजर असो, इतर प्राणी असो, त्यांच्यासाठी दान करतो. दान करतो म्हणण्यापेक्षा मी स्वतः माझ्या हाताने त्यांना खाऊ घालतो तो पैसा. मी तो पैसा घरामध्ये ₹1 कधी यूज केला नाही आजपर्यंत. 1 वर्ष झालं. 1 वर्षापासून त्यांचं पेमेंट येतंय. तर मी कधीही माझ्या घरासाठी त्याचा ₹1 पण यूज केलेला नाही आहे. मी हे सर्व भटक्या कुत्र्यांसाठी, मांजरांसाठी, बाहेरच्या प्राण्यांसाठी तो पैसा खर्च करतो. प्रत्येक वेळेला व्हिडिओ बनवून अपलोड करणं, व्हिडिओ टाकणं, दाखवणं, ते दिखावा आपण करत कधीच नाही आहे आणि ते करायचा पण नाही आम्हाला. परंतु ह्या अफवा आहेत, ह्या गोष्टी येतात, की मांजरांवरती लागलेला कलंक आज मी पूर्णपणे तो पुसून टाकतोय, की घरात मांजर असताना बाळ होत नाही. हां, आता बबड्या भाऊ झाला आहे. म्हणजे बबड्याची पूर्णच फॅमिलीमध्ये एक नवीन मांजर आलं आहे. मी तर मांजरच बोलेल, कारण हे जसे माझ्यासाठी बाळ आहेत, ते पण तसंच आहे. आणि मी यांच्यामध्ये कधी दुजाभाव करणार नाही. त्यांना कधीही या पोरांना कधीही मी असं एकटेपणा जाणवून देणार नाही किंवा मी कधीच त्याला जे आज यांची जागा हृदयामध्ये माझ्या कायमस्वरूपी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या दोघांच्या पण
शेवटच्या श्वासापर्यंत हे पोरं आहेत ना, आमचे बाळ म्हणूनच राहतील. प्राणी म्हणून कधीच या घरामध्ये त्यांना जागा दिली जाणार नाही. त्यांना कधीही माझे लेकरं, आमचे दोघांचे बाळ असंच आम्ही त्यांच्याशी राहू, त्यांच्यावरती प्रेम करू. तीळ मात्र प्रेम कमी होणार नाही. आणि प्लीज एक रिक्वेस्ट आहे, अशा निरागस बाळांना बाहेर असो किंवा घरात असो कलंकित बोलू नका.